माझं नाव मिनल आहे। माझं लग्न खूपच चांगल्या घरात झाले होते। माझा नवरा लाखात एक होता। मी स्वतःला खूपच भाग्यशाली मानत होती की मला असा नवरा मिळाला आहे। माझ्या लग्नाला जवळपास 15 वर्षे झाली होती। आम्हा दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती। देवाने मला प्रत्येक आनंद दिला होता, त्यामुळे मी देवाकडून अजून काही जास्त मागू शकत नव्हती। माझी मुलगी 13 वर्षाची झाली होती, तर मुलगा 10 वर्षाचा झाला होता। माझ्या नवऱ्याचा व्यवसाय सुद्धा खूप चांगला चालू होता। आमचे एक कपड्याचे दुकान होतं, त्यातून खूप चांगली कमाई होत होती। माझ्या जीवनात कोणतीही तक्रार करावी यासाठी जागा नव्हती। परंतु असे असताना सुद्धा माझ्या आयुष्यात असे काही घडलं याचा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता। एक दिवस माझा नवरा मला म्हणाला की मला दुसरी कुणीतरी मुलगी आवडत आहे आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचे आहे। अचानकपणे एक दिवस माझ्या नवऱ्याने ही गोष्ट मला सांगितली। सुरुवातीला तर मलाही मस्करी वाटत होती, परंतु काही दिवसानंतर मला समजले की माझा नवरा खरं बोलत आहे, कारण तो माझा नवरा होता। तो कधी खरं बोलतो आणि कधी खोटं बोलतो हे मला चांगल्या प्रकारे समजत होते। परंतु मी एवढे दिवस कशी अंधारात होती आणि लग्नानंतर हे त्याचे अफेअर चालू होते आणि मला त्याचा काहीच पत्ता लागला नाही। याचा अर्थ ते खोटं बोलत होते, नाहीतर ते खूपच चालाक होते, जे एवढे दिवस एवढे वर्ष ते माझ्यापासून लपवत होते। माझ्या मनात सतत या गोष्टीविषयीचा विचार चालू होता। तेवढ्यातच ते मला म्हणाले की मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे। तेव्हा मी म्हणाले, तुम्ही वेडे झाले आहात का? तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही खोटं बोलत आहात ना? त्यावर माझा नवरा म्हणाला, नाही, उद्याच मी त्या मुलीला भेटायला बोलावले आहे। तू स्वतः तिला भेट। मला वाटतं की ज्याप्रमाणे आपण एकत्र राहिलो त्याप्रमाणे आपण आता वेगळे होऊया। मला कोणत्याही प्रकारचा तमाशा नको आहे। मी तुझी आणि मुलांची जबाबदारी घेईल। तुला चिंता करायची गरज नाही। आता माझे मन खूपच बेचैन होऊ लागले होते। विचार करत होते, हे जे काही बोलत आहेत ते सर्व खोटं असावं। परंतु माझ्या मनात शंका आणि भीती होती की हे जे काही बोलत आहेत ते खरे नसावे। त्या रात्री मला झोपच लागली नाही। सकाळ होताच माझी नजर त्यांच्यावर होती। ते फोनवर कोणाबरोबर तरी बोलत होते। ते विचारत होते की कधी येणार। मी तेव्हा सुद्धा हाच विचार करत होती की ही सर्व मस्करी आहे। पण काहीच वेळात दरवाजावरची बेल वाजली। ते पटकन दरवाजाजवळ गेले। दरवाजा उघडला तर समोर एक मुलगी उभी होती। ते त्या मुलीला आत घेऊन आले। त्या मुलीला मी या अगोदर कधीच पाहिले नव्हते। ती खूपच सुंदर होती। तिचे वय 25 ते 26 वर्ष असेल। मला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की ते अचानक एवढे बदलून जातील। माझ्या नवऱ्याने मला त्या मुलीची भेट घडवून दिली आणि म्हणाले, ही साक्षी आहे। मी माझ्या काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो, तेव्हाच माझी हिच्याबरोबर ओळख झाली होती। एवढे ऐकून मी लगेच माझ्या रूममध्ये निघून गेले। 15 वर्षाचा विश्वास आणि प्रेम कशा प्रकारे काही क्षणात तुटेल याचा मी कधीच विचार सुद्धा केला नव्हता। कदाचित वयाबरोबर त्यांचे प्रेम आणि आकर्षण कमी झाले होते। ते काही तासानंतर माझ्या रूममध्ये आले आणि म्हणाले, मी तुला पुन्हा सांगत आहे की आपण कोणत्याही प्रकारचा वाद न घालता शांततेत आणि चांगल्या प्रकारे वेगळे होऊया। मला कोणत्याही प्रकारचे नाटक नको। त्यांचे हे बोलणे ऐकताच मी रागातच म्हणाले, तुम्हाला हे सर्व नाटक वाटत आहे का? काय झालं आहे तुम्हाला? या अगोदर तर तुम्ही असे अजिबात नव्हता। हे कोणते रूप तुम्ही मला दाखवत आहात? त्यावर माझा नवरा म्हणाला, मी घटस्फोटाचे पेपर तयार करत आहे। साक्षीला वाटत आहे की आम्ही लवकरात लवकर लग्न करावे। त्यावर मी म्हणाली, तुम्हाला जे काय करायचे ते करा, पण मी तुम्हाला घटस्फोट नाही देणार। मी याच घरात राहील। मी माझा निर्णय सांगितला होता, पण मला माहिती नव्हते की ते यापुढे असे वागतील।
दुसऱ्या दिवसापासून ते रोज साक्षीला घरी बोलावू लागले. माझी मुलं मोठी झाली होती. त्यांना या सर्व गोष्टी समजू लागल्या होत्या. माझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी ते या थराला जातील याचा मला अंदाज नव्हता. घरात एक मुलगी आणि मुलगा आहे हे त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी मुलांबरोबर बोलणे बंद केले होते. मुले सुद्धा आपल्या बाबांचे हे रूप पाहून दुखी झाले होते. एक दिवस ते साक्षीसोबत हॉलमध्ये बसले होते तेव्हा त्यांनी माझ्या मुलीकडे पाणी मागितले. माझी मुलगी पाणी घेऊन गेली, परंतु चुकून तिच्या हातातून पाणी साक्षीच्या ड्रेसवर पडलं. त्यावेळी माझ्या नवऱ्याने तर हद्दच पार केली. तो साक्षीसाठी माझ्या मुलीवर हात उचलणार होता. तेव्हा मी हे होताना पाहिलं तेव्हा मी जोरात ओरडली, तुम्ही हे काय करत आहात? वेडे झाला आहात का? मला माहिती आहे हे सर्व तुम्ही का करत आहात. तुम्हाला घटस्फोट हवा आहे ना, म्हणूनच तुम्ही हे सर्व करत आहात ना. ठीक आहे, आता तुम्ही हद्दच पार केली आहे, तर मी आता तुम्हाला घटस्फोट देतेच. त्याचवेळी मी माझे आणि माझ्या मुलांचे सामान पॅक केलं आणि माझ्या घरी निघून गेली. जो आपल्या बायकोवर आणि मुलांवर जीवापाड प्रेम करत होता तो आता बायकोला आणि मुलांना पाहायला सुद्धा तयार नव्हता. तो अचानक एवढा कसा बदलला होता हीच गोष्ट समजायला मार्ग नव्हती. आता मी माझ्या बाबांच्या घरी आली होती. एक दिवस त्याचा फोन आला. तो म्हणाला, तुझी आणि मुलांची जबाबदारी मी उचलायला तयार आहे. तुला जेव्हा गरज असेल तेव्हा तू फोन करू शकतेस. मी पैसे पाठवत जाईल. मी म्हणाले, मला तुमच्या पैशाची गरज नाही. ज्याच्या बळावर तुम्ही ज्या मुलीला इम्प्रेस केले आहे त्या पैशाची मला कधीच गरज भासणार नाही. मी माझ्या मुलांचा सांभाळ करू शकते. एवढे बोलून मी फोन ठेवून दिला. ह्या वयात आल्यानंतर एक चांगले आयुष्य जगल्यानंतर आता मला काम करावे लागेल याचा मला अंदाज नव्हता. आपल्या आयुष्यात कधी चढ उतार येतात काहीच कळत नाही, परंतु एवढे वर्ष त्याच्याबरोबर राहिल्यानंतर मला कपड्याचा चांगला अनुभव आला होता. म्हणून मी घरातूनच कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात होती. परंतु मला त्या माणसाचे पैसे नको होते. त्याचा अधूनमधून मला फोन येत असायचा. तो म्हणत असायचा की तू माझे पैसे घेऊ शकतेस आणि नवीन उद्योग चालू करू शकतेस. जर तुला नवीन काही धंदा चालू करायचा असेल तर तू माझे पैसे वापरू शकतेस. त्यावेळी मी त्याला म्हणायची, तू आमची चिंता करू नकोस, तू घटस्फोटाची चिंता कर. वेळ अशीच निघून जात होती. मी माझ्या हिमतावर थोडाफार का होईना परंतु कपड्यांचा व्यवसाय घरच्या घरी सुरू केला होता. त्यासाठी माझ्या घरच्यांनी सुद्धा मला मदत केली होती. आता काही दिवसांपासून त्याचा फोन येणे बंद झाले होते, परंतु मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, कारण मला आता त्या माणसाबरोबर बोलायचेच नव्हते. घटस्फोट होण्यासाठी सुद्धा अजून काही वेळ बाकी होता. मी त्याला सांगितले होते, जेव्हा तुम्ही मला बोलवा तेव्हा मी येईल, माझी सही करेल. आता मी माझे सर्व लक्ष माझ्या कामांकडे केंद्रित केले होते. मला काही माल खरेदी करण्यासाठी बाहेर जायचे होते. एवढे दिवस कपड्याच्या व्यवसायातील अनुभव असल्यामुळे मला चांगले माहिती होते की कोणता माल खरेदी करायचा आणि कोणता करू नये. हा अनुभव तर मला चांगलाच आला होता. मी त्या शहरात माल खरेदी करण्यासाठी गेली, ज्या शहरातून माझा नवरा त्याच्या दुकानासाठी माल खरेदी करत असायचा. मी तिथे पोहोचताच मला तिथे साक्षी दिसली. ती तिथे दुसऱ्याच कोणाबरोबर तरी हात पकडून फिरत होती. तिला पाहताच मी समजून गेली होती की आता ही दुसऱ्याच कोणातरी मुलाबरोबर फिरत आहे. जेव्हा मला खूप आनंद झाला की माझ्या नवऱ्याला खूप मोठा धोका मिळाला आहे. त्याने ज्या मुलीसाठी आम्हाला सोडले तीच मुलगी आता इतर कोणाबरोबर तरी फिरत आहे. पण त्याचवेळी मी विचार केला की माझ्या नवऱ्याला धोका मिळाला आहे, परंतु अजून दुसऱ्या कोणाला धोका मिळू नये म्हणून
मी तिचा पाठलाग केला. मग ते दोघेही एका हॉटेलमध्ये जाऊन बसले. तेव्हा मी हळूच जाऊन त्या दोघांसमोरील टेबलावर बसली. मला पाहताच साक्षीची झोपच उडाली. ती लगेच तिथून उठून जाणार होती, परंतु मी तेवढ्यातच तिचा हात पकडला आणि मग मी त्या मुलाला तिच्याविषयीचे सत्य सांगण्यास सुरुवात केली. मी विचार केला होता की त्या मुलाला सत्य सांगून त्याचे डोळे उघडेल, परंतु काही वेगळंच घडले. त्याने मला जे काही सांगितलं त्यांनी तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिथून आहे तशी पळत कशीही माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. मी त्याच्या घरी गेली तेव्हा नोकरांनी सांगितले की ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत. हॉस्पिटल ते घरापासून जास्त दूर नव्हतं. मी तिथे पोहोचले. रिसेप्शनवर त्यांचे नाव सांगितले. तिने मला रूम नंबर सांगितला. जेव्हा मी त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा त्याचा मित्र तिथे बसला होता. ते डोळे बंद करून पडले होते. मी त्यांचा हात हातात घेतला तेव्हा त्यांनी डोळे उघडले. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. मी म्हणाले, काय गरज होती हे सर्व नाटक करण्याची? मला या अगोदर स्पष्टपणे का सांगितले नाहीत? तुम्ही एका गंभीर आजाराने त्रस्त आहात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्या आयुष्यातून दूर जाण्याचा विचार करत होता का? तर तुम्हाला काही झाले तर मला जास्त दुःख व्हायला नको. त्याच मित्राच्या सांगण्यावरून त्या मुलीबरोबर मिळून हे सर्व नाटक बसवले होते. मी आता कितीतरी तास त्यांच्या बरोबर बसून रडत होती. माझ्या दोन्ही मुलांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आले होते. आता आम्ही सर्वजण त्यांच्याच बरोबर राहणार आहोत. आता त्यांना सर्वात जास्त गरज आमची आहे, आमच्या प्रेमाची आहे. मी देवाकडे हात जोडून प्रार्थना करते की ते आमच्या बरोबरच राहावेत. विश्वास आहे की देव माझी प्रार्थना नक्कीच ऐकेल. धन्यवाद.